युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग तथा छत्रपती शिवाजी महाराज करंडक मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकत आणि पहिल्याच चेंडूवरती धावा मिळतायत 4। खणखणीत चौकार भेदून जातोय आर पार। साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार। साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक विरुद्ध फैजल 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच। पहिलं षटक, ओहो झोपून मारलाय, अक्षरशः झोपून मारलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार। सीमारेषा भेदून जातोय आर पार। साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार। या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतेच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेले आहे, रुद्राक्ष ॲग्रोटेकचे चेअरमन आदरणीय बाबळे साहेब खास नाशिकवरून ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत आहे। थँक्यू। फलंदाज अमित तांबे, काय बॅटिंग आहे मैदानामध्ये। उजव्याच्या बाहेरचा चेंडू, त्यानं कुठचा चेंडू कुठं फिरवला, आता चेंडूचा मेरिट ठरवण्याची वेळ संपलेली आहे। यस यस यस, उंच फटका कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय, पॉइंटचा खेळाडू तिथे मागे डी पॉइंटला अडवला जाईल। अमित तांबेला 2 धावा, धावांचा अव्याहत वाहणारा धबधबा म्हणजे अमित तांबे। सलामीला येतो, कुठल्याही संघामध्ये कुठल्याही ग्राउंडवरती त्याला काही फरक पडत नाही, कुठल्याही कंडिशनमध्ये गोलंदाजांचा कर्दन काळ ठरण्याची क्षमता अमित तांबेकडे आहे आणि ती दाखवलेली आहे। पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा। गोलंदाज ओमकार उदावंत, यस यस कड आहे जरूर, फसला होता फटका मात्र बचावलाय। थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे अडवेल, 1 धाव इथे प्राप्त होते। फलकावरती धावा 11। साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ शिर्डी 11 धावा। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे। ओमकार उदावंत, टाकळी ढोकेश्वर पारनेरचा हा खेळाडू आहे। अमित तांबे पिंपरी चिंचवडचा खेळाडू आहे। तर आता सादिक शेख तालुक्याचा खेळाडू मैदानामध्ये, सलामीला 1 गडी तालुक्याचा येतो एक खेळाडू। यस, कव्हर्समध्ये चेंडू, गॅप तिथे आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक पोहोचणार आहेत। ओ हो हो, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। धावा 4। सीमारेषा भेदून जातोय आर पार। साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार। 4 धावा इथे प्राप्त होतील। खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फॉम्बलिंग झालं आणि अडवण्याचा प्रयत्नात आपण पाहिलं इथे चेंडून सीमारेषा गाठली। 19 क्रमांकाचा नियम आहे जो बाउंड्रीसाठी बनवलेला आहे आयसीसीनं। 15 धावा। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। ओमकार, ओ हो हो हो, उंच उंच, लांबी किती गाठतोय हा प्रश्न आहे। 1 टप्पा सीमारेषेच्या बाहेर, 4 रन। सीमारेषा भेदून जातोय आर पार। साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार। 4 चौकार एका षटकामधून। ओमकार उदावंत तितका आकर्षक खेळाडू आहे, पण तुम्ही बघितलंय ज्या पद्धतीनं लॉफ केला होता चेंडू लॉंग ऑनला। क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होते, त्याच्या डोक्यावरून या 4 धावा। 19 धावा पहिल्या षटकामध्ये। धावांचा पडलेला आहे पाऊस। 2 चौकार सादिक शेख कडून, तर 11 धावा। ही पहा, ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे। जबरदस्त सलामी, तगडी सलामी दोन्ही फलंदाजांकडून। फलकावरती धावा 19। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। दुसरा गोलंदाज येणार आहे दुसरं षटक टाकायला निलेश वरपे। साईबाबा मंदिराच्या बाजूनं गोलंदाजी, 2 एंडचा वापर होतो। अत्यंत सुंदर मैदान, गेले अनेक वर्ष आपण या मैदानामध्ये स्पर्धा कव्हर करतोय। एक देखणं मैदान आणि त्याला ज्या पद्धतीनं डेकोरेट केले, वाह लाजवाब। यस, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, कनेक्शन नाही। निर्धाव चेंडू, निलेश वरपे डावेष्टीच्या बाहेर चेंडू टाकला होता, जसा बाहेर पडतोय त्यानं रिव्हर्स खेळला, मात्र
लागोपाठच्या 6 षटकारांसाठी एक पारितोषिक आपल्याकडं जाहीर होतंय. यास यास खाली राहिलेला चेंडू यॉर्कर वरती हेलिकॉप्टर लॉंग ऑनला 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद सन्माननीय धनराजजी कोते. परत एकदा क्रॅडिकल शॉट 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. सन्माननीय धनराजजी कोते, आशुतोषजी गोंदकर आणि सन्माननीय जय जाधव, सन्माननीय विजयराव निकम या 4 मान्यवरांकडून लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 21,000 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षिसांची संख्या मोठी आहे आणि तेवढाच उत्कट खेळ खेळाडूंकडून देखील मैदानामध्ये. अमित तांबे 7 चेंडूमध्ये 19. हा सुसाट सुटलेला आहे अमित तांबे. रोखणार कोण? पुन्हा लेंथ यॉर्कर लाईन मध्ये टाकला होता चेंडू. प्रत्येक वेळेस आपण पाहिले या स्पर्धेमध्ये काल परवा गोलंदाजांनी कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकलेलं, अशी क्षमता अनेक गोलंदाजांनी दाखवलेली आहे. इथे सुद्धा आपण पाहिलं होतं. दुसरा चेंडू होता तो परफेक्ट यॉर्करच होता, त्यावरती 4 घेतले अमित तांबेनं. पुन्हा एक यॉर्कर, पुन्हा यॉर्कर. 3 चेंडूस 4 टाकलेत, त्यापैकी 3 यॉर्कर आहे. खराब थ्रो आणि अधिकच्या धावा आता इथे मिळतील जिथे अपेक्षित होते. अजून पाहिजेत अमितला. 2 मध्ये तो समाधानी नाहीये आणि धावांची भूक असली पाहिजे. जो फलंदाज असेल त्याला धावांची भूक असलीच पाहिजे. तो सातत्यानं धावांसाठी वेडापिसा असला पाहिजे. अमित तांबेनं दाखवलं इथे लेग बाईज आहे. 2 धावा मिळतील. अतिरिक्त धावा 29. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये अजून सुरूच आहे. शेवटचा चेंडू येणार आहे निलेश वरपेचा. या षटकामध्ये निलेश वरपने आटोकाट प्रयत्न केले धावा रोखायच्या. 10 धावा केवळ खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. अजून अमित तांबेसाठी हा चेंडू. यस 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 टप्पा चुकला होता. विस्फोट ठरलेला आणि 6 धावांची मोहर उमटलेली शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावफलकाला फेरारीची चाकं बसवूनच आलेला आहे अमित तांबे. काय पळवलाय धावफलक. उजव्या बाहेरचा चेंडू होता, लाईन मध्ये आला, लॉफ केला चेंडू. लॉफ्टेड स्ट्रेट म्हणतो आपण. लॉंग ऑनच्या डोक्यावरून प्रेक्षागृहामध्ये. आता हेल्मेट प्रेक्षकांमध्ये पोच करावे लागतील. 35 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10 चेंडूमध्ये 25 अमित तांबे 250चा स्ट्राईक रेट, तर 2 चेंडूमध्ये 8 सादिक शेख 400चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव. 35 धावा फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अत्यंत सुंदर सुरुवात. ज्या पद्धतीचे फटके आपण पाहिलेले आहेत, म्हणजे कागदी बाण जसे मारतो आपण सहज, तसे सहज फटके खेळलेले आहेत. आणि आपल्याला अशी जाणीव झाली असेल की अरे फलंदाजी एवढी सोपी आहे. ज्या पद्धतीने अमित आणि सादिक खेळतोय. हो परत एकदा गॅप आहे तिथे, कोणी क्षेत्ररक्षक नाही. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू होता, बाउन्स होता. तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेस चेंडू त्याच्या बॅटवरती आलाय ना, त्यावेळेस दोन्ही पाय त्याच्या हवेत होते. काय फटका खेळलाय त्यांनी. वाह, आज दिल खुश रंगा खुश. जबरदस्त फलंदाजी. 39 धावा. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी. वंडरफुल. परत आकाशामध्ये चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला थोडासा मागे. यावेळेस 2 धावा घेण्याची संधी आहे. पहिल्यांदाच धावून धावा घेण्याची वेळ आली सादिकवर, मात्र तो पोहोचेल 14 वर. तर फलकावरती 41. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक. प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांची मॅच आहे, पण सुरुवात काय धमाकेदार केलेली आहे. खरं तर बॅटिंग स्ट्रेंथ खूप मोठी प्रत्येक संघाकडे, आणि त्यामुळेच प्रत्येक बॉलवरती हल्ला होतोय. हवेमध्ये चेंडू. पॉइंट डाऊन दी बॉल. टॅकन. नो नो नो. इथे ड्रॉप होईल कॅच. सादिकला जीवदान.
हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात, खेळ सुरू झाल्यापासूनचा चौथा झेल सुटलेला आहे. सादिकला जीवदान. बेचाळीस धावा फलकावर. एक धाव पहिल्यांदा कुठेतरी धावून घेताना दिसलेत खेळाडू, अन्यथा चौकार आणि षटकारांवरच म्हणजे खाईन तर तुपाशी. आपल्याकडे एक म्हण आहे, फक्त चौकार आणि षटकारांवरती विसंबून होते. पण रोजच तुम्ही मिठाई नाही खाऊ शकत, कधीतरी मिरची ठेचा भाकरी खाल्ली पाहिजे. हो 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 हो, काय शॉट आहे, कलात्मकतेचा आविष्कार. अडवला चेंडू डीप स्क्वेअर लेगला. 2 धावा अमित तांबेला मिळतील. फलकावर 2 धावांबरोबर धाव फलक पोहोचतोय 44. सलामीची जोडी मैदानामध्ये. धावा त्यांच्या बॅटला चिकटून मैदानामध्ये गेलेल्या आहेत. ज्यावेळेस ते ओपनिंग गेले, सलामीला गेले, धावा चिटकून गेल्या होत्या. त्यांनी फक्त बॅट झटकलेली आहे आणि धावा पडतायत मैदानामध्ये, कधी 2, कधी 4, कधी 6, कधी 1. फक्त झटकतायत बॅट आणि धावा पडतायत. धावांचा सडा मैदानामध्ये टाकला या 2 फलंदाजांनी. 44 धावा. 34रं षटक अजून सुरूच आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ. यस यस यस, गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षकाला बरीचशी धाव करायची आहे, नाही शक्य. धावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. ट्रिमेंडस शॉट, लेंथ बॉल होता आणि खोलवर टप्प्याचा चेंडू कसा एक्झिक्यूट केला त्याने बघा. चेंडूला जमिनीवर अजिबातही उचललं नाही आणि मैदान कापत गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेला आग लावत 4 धावा. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर. राजू डावकर सरांचे हात फैलावतायत. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 49 लॉस ऑफ नो. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये. वाह वाह वाह, अप्रतिम, देखना, सुंदर, सहज सुंदर. धावा मिळतील 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. काय फ्लरिशिंग फॉलो थ्रू आहे, किती देखणं आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघताच प्रेमात पडाल. अमित तांबेच्या हाय बॅकलिफ अँड फ्लरिशिंग फॉलो थ्रू इज हॉलमार्क ऑफ ग्रेट क्रिकेटर. अमित तांबे इज द मॅन. काय सुंदर आहे, सहज सुंदर फटका, सहजपणे एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. इथे 53 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. दोन्ही बाजूने हल्ला सुरूच आहे आणि थांबायची काही चिन्ह नाहीये. ते 11 मिनिट आणि 38 सेकंद राहिलेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ या संघातील कुठल्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार जरी खेळले तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रसाद लोढा मनकांचन मोबाईल शॉपी यांच्या वतीने. थँक्यू. सादिक शेख आता स्ट्राईक एंडलाय. अमित तांबे नॉन स्ट्राईक एंडलाय. 53 धावा. फलकावरती 3 गड्याच. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 3 षटकं शिल्लक आहेत आणि दोघंही सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे. सादिक शेखला एक जीवदान जरूर मिळालंय, पण आज अत्यंत सफाईदार खेळ केलेला आहे तो अमित तांबेनं. सादिक शेख आता सामोरा जाईल. योगेश. ओहो, सादिक हवेमध्ये उचलतोय चेंडू, भिरकावून देतोय आकाशामध्ये. टोले जंग टोला. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. प्रसाद लोढा
मनकांचन मोबाईल शॉप यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500चं बक्षीस आहे. थँक्यू. काय शॉट आहे, त्यांना अपेक्षित तिथं टप्पा पडतोय आणि जिथे टप्पा पाहिजे असं जर पाहिजे असेल तर खेळपट्टी मैत्रीण असावी लागते, तेव्हा या गोष्टी शक्य होतात. आणि आज बघतोय आपण ज्या प्रकारची बॅटिंग सुरू आहे, लग्नाची बायको एक वेळ ऐकणार नाही पण खेळपट्टी मात्र फलंदाजांचं ऐकते आणि त्यांना अपेक्षित तो टप्पा देते. पुढचं काम फलंदाजांचं आहे, त्यांनी ते सर्वोत्तम बजावलंय. प्रत्येक बॉलला सीमारेषा दाखवली आणि फलक मात्र आता गगनचुंबी धावांची इमारत इथे उभे राहते. धावांचे मजले एकावर एक चढले जात आहेत, इमले चढले जात आहेत. 59 0 गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय S9 न्यूजचे सागरभाऊ सावकर या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून स्वागत. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय आपल्या शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक आदरणीय निलेशदादा कोते पाटील, त्याबरोबर नगरसेवक सुधीरभाऊ शिंदे ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. थँक्यू. 60 धावा फलकावरती 4थ्या षटकामध्ये. अमित तांबे 15 चेंडूमध्ये 13 चेंडूमध्ये 35 तर 7 चेंडूमध्ये 22. सादिक सोमवंशी परिवाराकडून या दोन्ही फलंदाजांसाठी 2100 रुपयाच्या पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. त्यासाठी त्यांना 100 धावांची भागीदारी करायची आहे. 60 धावांची पूर्ण झालेली आहे. 100 धावांची भागीदारी. 2100 रुपये सोनवणे परिवार. डेड बॉल अमित तांबेला काही समस्या आहेत. सोमवंशी परिवाराकडून 2100 रुपयाचं बक्षीस शतकी भागीदारीसाठी अमित तांबे आणि सादिक शेखला. दोन्ही बाजूने हल्ला करण्याचं एक युद्धतंत्र होतं. इतिहासामध्ये ज्यावेळेस सम्राट सिकंदर भारतामध्ये आला होता त्याने तुलुगमा नावाचं एक युद्धतंत्र आणलं होतं. दोन्ही बाजूने अटॅक करायचा तो. इथे दोन्ही बाजूने हल्ला सुरू आहे. डाव्या यष्टीवर चेंडू, निर्धाव, षटक सुरू राहील. बऱ्याच वेळानंतर मला वाटतं डॉट बॉल आला असेल. निर्धाव चेंडू, प्रत्येक बॉलवरती धावा घेतल्या होत्या, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता आणि यावेळेस मात्र डॉट डिलिव्हरी. फलकावरती धावा 60. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अमित तांबे उंच आणि लाजवाब. 6 धावांची मोहर ठसठसीत उमटेल. शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय फलंदाजी आहे, डोळे दिपवणारी रोषणाई. फुल लेनचा बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळला. विथ द बाउन्स उंच दिशा दिली चेंडूला स्क्वेअर लेगला आणि सीमारेषेच्या बाहेर तो लँड होतोय. परत एकदा उंच टोले जंग. अमित तांबे. टायमिंग इतकं भारी की अमितचा चेंडू गेला ढगांवरी. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दुसरा लागोपाठचा अमित तांबे. काय बॅटिंग करतोय. 47 धावा, 15 चेंडू, 47 धावा. आपण काय बघतोय मैदानामध्ये, ही भुताटकी आहे की भानामती आहे, काय झालंय. गोलंदाजाला जर 2 चॉईस दिले ना, सांगतो ते काय आहेत. तिसरा, थर्ड वन. अमित तांबे ऑन फायर. अर्धशतक पूर्ण होईल अमित तांबेचं. मात्र 16 चेंडू मध्ये 53 धावा. अमित तांबे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खम ठोकते लेता है जब नर पर्वत के जाते पाँव उखड़. मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. अमित तांबे. अर्धशतक, अत्यंत देखणं अर्धशतक. मगाशी आपण चर्चा करत होतो की गोलंदाजासमोर जर 2 पर्याय दिले, भूत आणि अमित तांबे, तर मला वाटते गोलंदाज भूताला निवडेल, अमित तांबे नको. काय बॅटिंग आहे.
कमालीची फलंदाजी, 3 षटकार लागोपाठ, 16 चेंडूमध्ये 53 आणि फलकावरती 48 78. साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ शिर्डी नाशिक. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. अमित तांबेने लागोपाठचे 3 खेळले आहेत ना, अजून 2 लागोपाठचे जर खेळले तर नगरसेवक आदरणीय आमचे धनराज कैलास बापू कोते पाटील यांच्या माध्यमातून आणि पुष्पक हॉटेल आदरणीय ओमकार दादा कोते यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. जर अमित तांबे अजून 2 षटकार खेळत असेल तर. प्रसाद लोढा यांच्या वतीने 2 षटकारासाठी जे बक्षीस होतं 500 रुपये ते मात्र जमा झालेले. धन्यवाद. लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 21,000 बरोबर ना, 21,000 रुपयाच्या बक्षिसांची घोषणा धनराजजी कोते पाटील आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या मित्रमंडळींनी केलेली आहे. 78 धावा मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. थोडा चेक करा आणि खेळा. अमित तांबेचा झंझावात, अमित तांबे नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. अमित तांबे नावाची सुनामी मैदानामध्ये आहे. वाह, अमित तांबे नावाचा महाप्रलय मैदानामध्ये आलेला आहे. सार्क देशांमध्ये एक करार झालेला आहे की ज्यावेळेस समुद्रात वादळ येतं ना त्यावेळेस अल्टरनेटली एक देश त्या वादळाला नाव देत असतो. अमित तांबे नावाचं असं वादळ मैदानामध्ये आलेलं आहे की मला वाटतं पुढचं जे वादळ येईल ना भारताचा नंबर आल्यावरती त्याला नाव देऊ आपण अमित. स्टॉप करा. स्टॉप 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 स्टॉप. मागची ओव्हर चेक करायची आहे. थोडा वेळ थांबलं तरी चालेल. पंच कदाचित योग्य असतील तर यस डॉट होता एक. आता पुढे चालू ठेव. वास्तविक समालोचकांना अशा प्रकारे पंचांना थांबवण्याचा कुठलाही अधिकार नाही. पंचांनी 5 चेंडू टाकून षटक संपवलं तर ते षटक संपतं. पंचांनी 7 चेंडू टाकायला लावले तरी टाकावे लागतात. पण आपण कोणावरती अन्याय होऊ नये त्याची शहानिशा व्हावी म्हणून थोडं थांबवलं. मी पंचांची दिलगिरी व्यक्त करतो. यस, लेंथ बॉल होता यावेळेस. सादिकनं दिशा दिली चेंडूला डीप लॉंग ऑफला. 1 धाव तिथून प्राप्त होते. फलकावरती 79. 5वं षटक एव्हाना सुरू झालंय आणि अमित तांबे नावाचा झंझावात मैदानामध्ये. आम्ही चर्चा करत होतो की पुढे समुद्रात वादळ आलं तर त्याला नाव आम्ही अमित देऊ. एवढी खतरनाक खेळी या मैदानामध्ये अमितने साकारलेली आहे. वाह, उंच उडालेला चेंडू वाईड जाईल. एक अतिरिक्त धाव फलकावरती. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. 80 धावा फलकावरती आहे. सर्व सर्व प्रेक्षकांना लाडक्या क्रीडा रसिकांना विनंती आहे बक्षीस आपण रोख जमा केल्याशिवाय या ठिकाणी ती अनाउन्समेंट केली जाणार नाही. आणि विशेष म्हणजे 3 षटकार लागोपाठचे, 3 विकेट लागोपाठच्या, 3 चौकार लागोपाठचे अशी बक्षिसं घेतली जाणार नाहीत. अशी बक्षिसं तुम्हाला द्यायची असेल तर खेळाडूंनी ती कामगिरी केल्यानंतर तुम्ही जाहीर करा. इतर बक्षिसं अनाउन्स केली जाईल. लागोपाठ 3 चौकार, 3 षटकार, हॅट्रिक अशी बक्षिसं जाहीर केली जाणार नाहीत. 82 धावा. अमित तांबे पायाला चिरून जाणारा चेंडू होता, पायाला भेदून जाणारा चेंडू होता. हो, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे मिळतील. खुदा देता है तो छप्पर फाड़ के देता है. मगाशी सुद्धा एकच पाहिजे होती, तिथे अमितला 2 मिळाल्या. आताही एकच शक्य होती, तिथे अमितला 2 मिळाल्यात. आणि कधी कधी नाही, नेहमीच नशीब पराक्रमावरच भाळतं. ज्याच्या मनगटात दम आहे नशीब नेहमी त्याच्याच बाजूला कौल देतं. अमित तांबेला 2 वेळा डबल्स मिळत आहे. 84 धावा फलकावरती.
शतकाच्या दिशेने वाटचाल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8. स्पर्धेच्या निमित्ताने नुकतेच ज्यांचं आगमन झालेले आहे विद्यमान नगरसेवक आणि सोसायटीचे माजी संचालक आदरणीय नितीनदादा पराजय कोते पाटील यांनी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. थँक्यू. यस यस अमित फसलेला फटका. मिड विकेट डाऊन दी बॉल आणि ओ हो ड्रॉप दी कॅच. जीवदान अमितला. पुन्हा जीवदान आहे का आता काहीतरी गडबड झालेली आहे. थेट हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. बद्री कदम. झेल सुटला त्याच्यानंतर त्याने थेट एष्टा उडवल्यात. बघूया इथं काय घडलेलं आहे. कॅच घेतला असता तर एकही धाव मिळाली नसती. अमित बाद झाला असता. आता जर रनआउट त्याने केला असेल तर मला वाटतं 1 धावेचा तोटा होईल पण बाद अमित तांबेच होईल. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ना नफा ना तोटा. 1 धावेचा तोटा होऊ शकतो पण अमित तांबेला जर जीवदान मिळालं इथेही तर मात्र पुढची परिस्थिती अजून कठीण होऊ शकते, अजून बिकट होऊ शकते आणि मग मात्र आगीतून उठून फुपाट्यात देखील पडू शकतो संघ. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक 84 वरती पोहोचलेले आहेत. यस यस फलंदाज बाद. अमित तांबे होईल बाद. अप्रतिम थ्रो. तर बॅट हवेतच आहेत आणि स्क्रीनवरती आपल्याला देखील बघायला मिळेल हा सूर्य हा जयद्रथ. 7S लाईव्हचं अत्यंत सुंदर काम आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या कामाचा गौरव केलेला आहे. इथेच क्लिअर होतंय की बॅट हवेत आहे आणि त्यामुळेच पंचांनी अमित तांबेला बाद घोषित केलेला आहे. मला वाटतं कॅच सोडला होता. थोड्याशा संशयाच्या नजरा गेल्या होत्या बद्री कदमकडे पण चांगला थ्रो करून त्यानं त्या नजरांना निश्चित प्रकारे कौतुकामध्ये रूपांतरित केलेलं आहे. ज्याच्यासाठी खरं तर शिव्या टाकल्या गेल्या असत्या आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातील. आणि क्रिकेट असाच आहे खेळ. कधी कोणाला हवेत घेऊन जातो कधी कोणाला जमिनीवर उतरवतो सांगता येत नाही. या खेळामध्ये तुमचे पाय जमिनीवरती असावे लागतात. फैजल 11 विरुद्ध साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक अशी लढत आहे. 85 धावांची भागीदारी तर 21 चेंडूमध्ये 56 धावांचे अर्धशतकी खेळी अमित तांबेकडून आणि तो बाद होतोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आता विशाल निघोट. अमित तांबे बाद होते तर दुसरा त्याच ताकदीचा खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे विशाल निघोट. यावर्षी सर्वोत्तम फॉर्ममध्ये सीझनची सुरुवात थोडीशी खराब होती मात्र त्यानंतर भिवंडीमध्ये चमकला आणि मग मात्र त्यानं मागे वळून बघितलेलं नाही. गुणवत्ता अफाट आहे या खेळाडूकडं. यस आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप दी कॅच. आउटफील्ड वेगवान. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावा मिळतील 4. प्रयत्न आपण पाहिले किती अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र तरी देखील अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे. 89 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ याबरोबर संपलेला आहे. नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे. विशाल निघोट चौकारानं सुरुवात करतोय. सादिक शेख 23 धावा 8 चेंडूमध्ये 23 धावा. खरं तर 8 चेंडूमध्ये 23. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. सादिक शेखचा खेळ तुम्ही 8 चेंडूमध्ये 23 धावा म्हणजे जवळपास 300चा स्ट्राईक रेट आहे सादिकचा. पण आज त्याची खेळी थोडीशी झाकोळली गेली. समोर अमित तांबे होता. अमित तांबे एका बाजूनं ताबडतोड बॅटिंग करत होता त्यामुळे सादिककडे कोणाचं लक्ष गेलं नाही. पण जरूर पुढचं षटक आहे ते सादिकच्या नावावरती असेल का. 89 एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक गोलंदाज निलेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडीशी गती कमी केली होती. स्लोअर बाउन्सर. गती कमी करायचं असेल तर नकल बॉल. चेंडूची ग्रीप विशिष्ट प्रकारे पकडली जाते आणि त्यानंतर तो टाकला जातो. आपोआप गती कमी होते. बाउन्स जास्त मिळतो. इथे
गती कमी होती, हवेमध्ये चेंडू, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आणि पाठोपाठ सादिक बाद. धक्का दुसरा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. म्हणजे थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आपल्या या स्पर्धेमध्ये ओव्हर संपल्यानंतर जो ट्रान्स वाजला जातो ते ट्रान्स सौजन्य देणारे आदरणीय धीरज भांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धीरज भांबरे साहेबांचं आपल्या युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. थँक्यू. धन्यवाद. 89 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकामध्ये शुभम गीते नवीन फलंदाज मैदानामध्ये. दानोरी तालुका हवेलीचा हा खेळाडू आहे. खरं तर पुणे शहराला बिलॉंग करतो आणि अल्पावधीतच टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेला खेळाडू म्हणजे शुभम गीते. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट शुभमचा. ओ हा हा, कॅच, काय जबरदस्त कॅच होता. अडवला त्याने चेंडू, मात्र तोल सांभाळता आला नाही. त्याने आतमध्ये फेकला चेंडू आणि इथे 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 टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झालेला आहे. मला वाटते अजूनही वाजत राहिल्या पाहिजेत. सर्जिल बागवान पुन्हा एकदा स्क्रीनवरती बघू आपण. काय अफलातून शॉट होता आणि तितकंच काय कॅच आहे. एका हातात घेतला, बघितलं की आपण नाही थांबू शकत ग्राउंडच्या बाहेर, आतमध्ये फेकून दिला आतमध्ये चेंडू. वाह, अप्रतिम अप्रतिम कॅच. असे क्षण खरं तर बघायला आम्ही इथे आलेलो असतो. हे क्षण डोळ्याचं पारणं फेडतात, डोळे तृप्त करतात. आणि सर्जिल बागवान दत्तनगर विथ वंडरफुल हँड. 90 धावा 2 गडी बाद. शुभम गीतेला जीवदान. विशाल निघोट समोर. यास विशालचा चांगला फटका, मात्र थेट हातात, फलंदाज बाद. सर्जिल इज देअर. इथे नाही तर तिथे, पण कॅच. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. विशाल निघोट होईल बाद आणि नवीन फलंदाज योगेश कानवडे. योगेश कानवडे मैदानामध्ये. शुभम गीते ही जोडी शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी आहे. विशाल वरपे, निलेश वरपे. निलेश वरपेचं या अगोदरचं षटक थोडंसं मागणं होतं. 14 धावा आल्या होत्या, विकेट नव्हती, मात्र कमबॅक केलं त्यानं. पुनरागमन अत्यंत सुंदर. असं असतं कमबॅक. तुम्ही प्रत्येक वेळेस अपयशी नाही ठरू शकत. तर यश तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहा, यश मिळणार आहे. दिलेर खानानं पुरंदरवरती हल्ला केला. मुरार बाजी देशपांडे पराक्रमाची शर्थ त्यांनी केली, मात्र त्यांनी देह ठेवला. छत्रपतींना असं वाटलं की असा एक एक मोहरा जर गळायला लागला तर स्वराज्य कोणासाठी उभं करायचंय. तह केला. 23 किल्ले दिले मुघलांना. जे किल्ले जिंकण्यासाठी स्वराज्याच्या मावळ्यांचं प्रचंड रक्त सांडलं होतं, पण तरी छातीवरती दगड ठेवून दिले. थोडीशी माघार घेतली आणि पुन्हा वेळ आली. पुन्हा सगळेच्या सगळे किल्ले जिंकून घेतले. 350 पेक्षा जास्त किल्ले शिवरायांनी निर्माण केले. याला म्हणतात पुनरागमन, कमबॅक. 91 धावा 3 गडी बाद. या षटकामध्ये फक्त 2 धावा. गोलंदाज निलेश वरपे. शेवटचा चेंडू डेथ ओव्हर होतं, मात्र हे महामारीचं षटक ठरलेलं आहे. हानामारीचं होतं ते महामारीचं झालेलं आहे. 3 फलंदाज बाद झाले. फक्त 2 धावा या षटकामधून. फायनल स्कोर 91. विजयासाठी 92 धावांची आवश्यकता. 92 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर फैजल 11. साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ शिर्डी नाशिक. 91 धावा 4 गडी बाद. फायनल स्कोर राहिलेला आहे. विजयासाठी 92 धावांचं लक्ष्य. चला लगेचच आपण पुढच्या सामन्याकडे जातोय. मत आहे आकाश गोरे तितकाच ताकदवान खेळाडू आहे, त्यामुळे ते सुद्धा काही असे आपण म्हणतो ना की बर्फाचा गोळा नाहीत. ते सुद्धा कणखर पाषाण आहे. ते सुद्धा लढणार आहेत.
तर या षटकामध्ये 2 विकेट विशाल निघोटनं काढल्या, तर सोमवंशी परिवाराकडून 1100 रुपये. यस यस यस, पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, नाही पोहोचू शकत क्षेत्ररक्षक तिथे. 2 धावा आरामात प्राप्त करतील आकाश गोरे आणि दानिश खतीब. धाव फलकाला सुरुवात होते. या स्पर्धेच्या निमित्ताने ॲडव्होकेट अभिजित गावटे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. युवासेना महानगर प्रमुख नाशिक, त्याबरोबर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी नाशिक आदरणीय ॲडव्होकेट तुषारभाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित, त्याबरोबर भूषण बोरसे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. सगळ्या मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. थँक्यू. ऑटोकॉम बॉक्स. विशाल निघोट. ओहो, क्लीन बोल्ड, फर्निचर उद्ध्वस्त. यॉर्कर बॉल, हलण्याची अनुमती दिली नाही फलंदाजाला आणि त्रिफळा उद्ध्वस्त. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. काय गोलंदाजी आहे. फलंदाजाला निष्प्रभ केलं, फलंदाजाला गलित गात्र केलं. हतप्रभ फलंदाज दिसतोय. ओ हो, बॅट एकदम आकुळ बांधून टाकले, हात एकदम लॉक करून टाकले, पाय लॉक झाले आणि हा चेंडू थेट एस्टनवरती. अप्रतिम विकेट. विशाल निघोट, मॅन फ्रॉम निघोटवाडी मनसर, तालुका आंबेगाव. यस, लेंथ बॉल होता, एकदम परफेक्ट यॉर्कर. मधला स्टम्प्स त्याने उडवलाय. वेगवेगळ्या अँगल्स मधून ही अतिशय सुंदर दृश्य प्रेक्षकांसमोर. फलकावरती धावा मात्र 2 आणि पहिला फलंदाज आकाश गोरे बाद होणारे. ओमकार उदावंत, दानिश खतीब ही जोडी आता मैदानामध्ये असेल फैजल 11 साठी. ओमकार उदावंत मोठी क्षमता असलेला खेळाडू आहे. पारनेर तालुक्याच्या क्रिकेटसाठी भरीव योगदान ओमकार उदावंतचं. निश्चित भविष्य उज्ज्वल आहे. आता विशाल निघोट त्याच्या समोर. पुन्हा यॉर्कर, फुलर लेनचा चेंडू होता उजव्याच्या बाहेर. खरं तर डाव्या हाताचा गोलंदाज आहे, त्यामुळे चेंडूला आपोआप एक स्विंग मिळतो. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू, ज्याला आपण लेग कटर म्हणतो. लेग कटर वेगळा असतो. इन स्विंग, आउट स्विंग, ऑफ कटर, लेग कटर किंवा रिव्हर्स स्विंग, हे चेंडू फरक आहे, भरपूर फरक आहे या सगळ्या चेंडूंमध्ये. त्यातला हा लेग कटर. यस, कनेक्शन चांगलं आहे, मात्र वाईडिश मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. ओमकार उदावंत चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. दरम्यानच्या काळामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालेले रोशनी कन्स्ट्रक्शनचे ओनर आदरणीय जाफर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. थँक्यू. फलकावरती धावा 91. 4 बाद 91 होत्या साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ नाशिक शिर्डी संघाच्या. तर फैजल 11 6 वरती पोहोचलेले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक सुरू आहे. यस, येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत. अतिशय सुंदर फटका. सेन्सिबल क्रिकेट, हुशारी दाखवली. 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. ताकद लावायची गरज. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. काय सुंदर फटका आहे. टप्पा पडला होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. एखादा फलंदाज खरं तर स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न केला असता, पण बघितलं की क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरवरती आहे. कव्हर पॉईंटला कोणी क्षेत्ररक्षक नाही, बॅकफूट पॉईंट देखील नाही आहे आणि तिथून जो गॅप काढला त्यानं, अप्रतिम. ही क्षमता आहे, ही ओळख आहे ओमकार उदावंतची. बाहेरची कड आहे, मात्र यष्टीरक्षक अप्रतिम. अडवतो चेंडू, धावा मिळणार नाही. षटक पहिलं याबरोबरच संपणार आहे. 10 धावा, 1 गडी बाद 10. फैजल 11. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 10 धावा फलकावर, 1 गडी बाद 10. फैजल 11. विजयासाठी 92 धावांचं लक्ष. आता 30 चेंडूमध्ये 82 धावा त्यांच्या समोरचं आव्हान आहे. 30 चेंडूमध्ये 82.
क्रिकेटमध्ये असा कुठला स्कोअर नाही की तो ओलांडला जाणारच नाही किंवा जातच नाही. अजूनपर्यंत विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही आहे. त्यामुळे सुरुवात थोडीशी डळमळीत असू शकते. तिथून पुढे सुद्धा या धावांसाठी पाया रचला जाऊ शकतो. दानिश खतीफ आणि ओमकार उदावंत या दोघांकडून निश्चित अपेक्षा आहेत. दानिश स्ट्राईक एंडवरती, गोलंदाज असेल जुनैद पटेल. पुन्हा एकदा एक मोठं नाव जुनैद पटेल. एअरपोर्ट एंड कडून गोलंदाजी करणार आहे. या साखू टप्प्याचा चेंडू, दानिश दानिश वंडरफुल हिट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. शॉर्ट ऑफ लेन पोझिशन बनवली होती आणि काय खतरनाक पूल केला. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. दानिश खतीफ सुरुवात करतोय, षटकारानं खातं खोलतोय. पहिलं षटक पूर्ण तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता आणि त्यानंतर जसा स्ट्राईक एंडला आला षटकारानं दिली सलामी. आखून टप्प्याचा चेंडू. एक सूचना आहे, गेटवरती बऱ्याच जणांनी आपल्या आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. गाड्या ज्यांनी पार्किंग केल्या त्या गाड्या थोड्याशा बाजूला लावायच्या आहेत. गेटवरती ज्यांनी ज्यांनी आपल्या गाड्या पार्किंग केल्यात प्लीज सर्वांना हात जोडून विनंती राहील, आपल्या गाड्या आपण गेटवरती कोणी लावू नका, विनंती राहणार आहे. परत एकदा वन्स अगेन वंडरफुल, अप्रतिम देखना, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हीच क्रिकेटची जादू आणि हीच दानिश खतीफची ओळख. आखूट टप्प्याचा चेंडू जसा बघितला की तो डाव्या इष्टीवरती होतो, ऑन दी राईज. बाउन्स बरोबर फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हुक केला चेंडूला. धावा मिळाल्या 6, 12, 22 धावा. 2 चेंडूमध्ये 12. दानिश खतीफ 22 ऑन बोर्ड. परत एकदा स्लोवर वन, गती कमी केली होती मात्र ओळखला अचूक आणि पुन्हा तिथे पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली. धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एक सूचना परत एकदा आहे, महिला कक्षाच्या समोर पुरुष वर्ग जे उभे आहेत ना, प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पलीकडे चला. तिथे उभं नका राहू कोणीच. चला नाही इकडे नाही यायचं, पलीकडे जायचं. पलीकडे इकडे खेळाडूंचा कक्ष आहे ना, तिकडे पुरुष कक्षामध्ये चला. महिला कक्षाच्या समोर थांबू नका, तिथं कोणीच. महिला कक्षात थांबू नका, पुरुष वर्ग तिकडे चला. धन्यवाद. जुनैद पटेल, दानिश खतीफ एकाच गावातले खेळाडू आहेत. लोणी प्रवरा गावासाठी ते एकाच संघात खेळतात, मात्र आता एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. दानिश खतीफनं इथे जुनैद पटेल वरती तुफानी हल्ला चढवला. त्याला माहिती आहे, एका गावातला असल्यामुळं खोली, रुंदी, लांबी, उंची, 7-12 सगळं माहीत असतं. आता पाहायचंय जुनैद पटेल एखादा असा ठेवणीतला चेंडू काढेल काय. बाहेरची कड हो 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 होताच तो मात्र बालंबाल बचावलेला आहे. असा एक खतरनाक सेटअप केला होता कपिल देवनं डेव्हिड बूनच्या विरोधात. त्यानं षटक सुरुवात करायच्या अगोदरच रवी शास्त्रीला सांगितलं होतं, तू स्लिपमध्ये 4थ्या बॉलला थोडासा मागे थांब, तुझ्याकडे कॅच येईल. पहिला गुड लेंथ चौकार, दुसरा गुड लेंथ चौकार, तिसरा गुड लेंथ चौकार. बूननं 3 लागोपाठ मारले कपिल देवला आणि 4था गुड लेंथ कॅच लागला, कड लागली आणि रवी शास्त्रीच्या हातामध्ये. इथे 3 षटकार होते. कव्हर्समध्ये चेंडू दानिश खतीफ कडून 1 धाव तिथे प्राप्त होऊ शकते. 2 धावा पुन्हा एकदा. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 30 धावा. फैसल 11, 1 गडी बाद 30. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. जशास तसं प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट. काय सामना रंगतोय, काय सामना बहरतोय, काय सामना फुलतोय. आज खेळाडूंनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. वाह, परत परत एकदा सुंदर. काय पोतडी, ही फटक्यांची पोतडी आहे आणि एक एक शॉट त्या पोतडीतून बाहेर काढतोय दानिश खतीफ. पुन्हा 4.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पुराण काळामध्ये वीर अर्जुन यांच्याकडं अक्षय भाता होता, अश्रांचा अक्षय भाता होता, तर या दानिश खतीबकडं फटक्यांचा अक्षय भाता आहे. इतके सुंदर फटके त्याने बाहेर काढलेले आहेत. पहिला पूल जो केला होता अक्षरशः वाटलं होतं की चेंडू त्याला फोडूनच काढायचा आहे. दुसरे 2 शॉट जे दाखवलेले त्याने त्याच्यात त्याचं कौशल्य होतं आणि त्यानंतरचा हा चौकार एक अजून लाजवाब. षटक 2 संपले, 34 धावा, 1 गडी बाद. फैजल 11. तिसऱ्या षटकाची सुरुवात करणं आता पॉवर प्ले संपलेला आहे, पण पहिल्या दोन्ही पॉवर प्लेमध्ये दानिश खतीबनं आपली योग्यता, आपली उपयुक्तता इथे दाखवलेली आहे. पहिलाच जो पूल खेळला होता त्यावेळेस तो थोडासा संभ्रमात देखील होता की त्याचा पाय स्टंपला लागलेला आहे की काय, पण बेल शाबूत होत्या. त्यानंतर दुसरे दोन्ही बॉल जे स्क्वेअर लेगला त्याने मारले, काय शॉट होते ते दोन्ही वेळा. एक तिसरा जो चेंडू खेळला होता तर तिथे कौशल्य दाखवलं, कारण स्लोवर वन होतो बघा, तुम्ही थोडा वेळ थांबला तो तिथे, चेंडू येऊ दिला बॅटपर्यंत आणि मग त्याला स्क्वेअर लेगला पाठवलं. ही एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. त्याला माहीत आहे चेंडू बघतो तो, त्याचा स्पीड त्याला समजतो, कंट्रोल करतो स्वतःला आणि मग फटका खेळतो. यस, ही एका दर्जेदार खेळाडूची ओळख आहे आणि तोच आहे दानिश खतीब, मॅन फ्रॉम लोणी प्रवरा. राहता तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या खेळाडूंची खाण आहे. अनेक दिग्गज या तालुक्यातून पुढे येत आहेत आणि त्यांना संधी मिळत आहेत. मला वाटतं लोणी प्रवराला देखील खूप चांगल्या टुर्नामेंट्स होतात. शिर्डी प्रीमियर लीग ही या खेळाडूंसाठी वरदान आहे. वाट बघत असतो आम्ही, शेतकरी जसं चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत असतो, चातक वाट बघत असतो पावसाची, आम्ही तशीच या स्पर्धेची वाट बघत असतो. अजून 12 मिनिट आणि 58 सेकंद शिल्लक आहेत. यस, वाह वाह वाह, टायमिंग बेमिसाल. धावा 6, ओमकार उदावंत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय फटकेबाजी आहे, दोन्ही बाजूने हल्ला झालेला आहे. पहिल्या वेळेस अमित तांबे, आता ओमकार उदावंत, दानिश खतीब. मागे हटायला कोणीच तयार नाहीये. परत एकदा अक्रॉस द बॅट अलॉंग द कार्पेट, चेंडू स्क्वेअर लेगकडे. ओमकार उदावंतला एकच धाव इथे मिळतील. आपल्याला फक्त चौकार षटकार बघायची सवय लागलेली आहे, त्यामुळे एक धाव अशी वाटते की म्हणजे रोजच बासुंदी खाणाऱ्याला रव्याची पेज कशी लागेल तशी एक धाव वाटायला लागली आता. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक सुरू आहे. दानिश खतीब स्ट्राईक एंडवर. 6 चेंडूमध्ये 24 फटकावल्यात. यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता, बाहेर आहे, खूप वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 42. आपल्या या युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणाऱ्या आपल्या शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय तुकारामदादा मुखेकर साहेब यांच्या वतीने आपल्या शिवजयंतीच्या उत्सव सोहळ्यासाठी तब्बल 11,000 रुपयाची देणगी जमा झालेली आहे. मुखेकर दादांना, मुखेकर साहेबांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. चिड़िया चोच भर ले गई, घटे ना नदी के नीर, दान दिए धन ना घटे, कहे गए दास कबीर. जरूर ह्या सोहळा यशस्वी होत असताना अशा अनेक दानी हात या समारंभाला लागतात आणि त्यामुळेच युवा शिर्डी ग्रामस्थ सातत्यानं एक सामाजिक जाणीव ठेवून शिर्डी शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवत असतो. यस, वाह वाह वाह, बिलकुल फलंदाजाला निर्जीव खांब करणारा चेंडू आहे, उभं करून ठेवणारा चेंडू आहे. बिलकुल हात हलू दिले नाही, पाय सुद्धा हल्ले नाहीत. बघा परत एकदा स्क्रीनवर. ओ हो हो हो, काय बॉल आहे. दुसऱ्या बॉलवरती असाच बोल्ड काढला होता. हा चेंडू थोडासा बाहेर होता, पण फलंदाजांना लॉक करणारी गोलंदाजी आहे विशाल निगोटकडे. हे षटक चांगलं राहिले विशालचं. केवळ
8 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. हो, परत एकदा उंच फटका जरूर, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफ कडे. एकच धाव येईल. फलकावरती धावांची संख्या 43. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 53 धावा बनवल्या होत्या. विशेष म्हणजे 2.5 बॉलमध्ये 47 धावा होत्या त्या साई निर्माण श्रमिक मित्र मंडळाच्या, आणि फैजल 11 कडे 43 धावा आहेत. या कंडिशनमध्ये, या स्थितीमध्ये 47 होत्या साई निर्माणकडे, तर फैजल 11 कडे 43 आहे. म्हणजे फारसा फरक नाही आहे, पण एक आहे की विकेट नव्हती, इथे एक विकेट आहे, थोडासा फरक आहे. बघूया शेवटचा चेंडू विशाल निगोटचा. यस, उंच फटका, फसलेला फटका, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक, निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू. 2 धावा ओमकार उदावनसाठी, 2 धावा फैजल 11 साठी. 45. 3 षटकांचा खेळ संपला. फैजल 11 1 गडी बाद 45. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. अर्ध्या धावा फलकावरती लागल्यात 45. अजून अर्ध्या पाहिजेत 47. म्हणजे आपण म्हणतो ना की रस्त्यावरती, योग्य रस्त्यावरती आहेत, योग्य ट्रॅकवरती आहेत फैजल 11. 3 षटकांमध्ये 45 धावा. अजून 18 चेंडू 47 धावांची आवश्यकता आहे. 9 खेळाडू खेळायचे बाकी आहेत. कोणीच मागे हटणार नाही. अत्यंत चुरशीचा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. प्रेक्षकांना मात्र याची देही, याची डोळा, एक उत्कट सामन्याची अनुभूती देणारा सामना. आज मजा येणार आहे प्रेक्षकांना. आणि मागचे 2 दिवस आपण तेच पाहिलेलं आहे. येणारे 4 दिवस काय वाढून ठेवणार आहे आपल्या पुढे. मी कालही म्हटलं होतं की कदाचित लग्नात गेल्यावरती पदार्थ माहीत असतात कुठले ताटात येणार आहे. या मैदानामध्ये पुढे काय वाढलेलं आहे हे आपण नाही सांगू शकत. काय वाढणार आहे आपल्या पुढे. यस, काय सहजपणे, किती सहज. मात्र कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, दानिश खतीबची ओळख आहे, आणि तितक्याच सहजतेने तो फटकेबाजी करत असतो. आणि सराव माणसाला परफेक्ट बनवतो, परिपूर्ण बनवतो. मी एका व्याख्यात त्यांचं ऐकलं होतं की 10,000 तास सराव करा, तुम्ही महान बनू शकता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10,000 तास अभ्यास केला असेल. लता मंगेशकर यांनी 10,000 तास रियाज केला असेल. यस यस यस, सुंदर 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 क्षेत्ररक्षण. जिथे हात कामाला येत नाही तिथे पाय कामाला आणले पाहिजेत, आणि आणलेले तिथे 1 धाव मिळेल. फलकावरती धावा 47. जी लोक महान बनले, तर सचिन तेंडुलकर यांनी 10,000 तास सराव केला असेल, तेव्हा ती महानता येते. आणि हे जे फलंदाज आहेत, ज्या पद्धतीची बॅटिंग करतात, मला वाटतं त्यांचे देखील 5-6 हजार तास झाले असतील. हा, नरेश ढोमेचे पण अजून 7-8 हजार तास कॉमेंट्री बाकी आहे. फलकावरती धावा 47. फैजल 11 1 बाद 47. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. वाह, काय गोलंदाजी आहे. रोखलंय फलंदाजांना. या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका नाही. गोलंदाज संदेश तांबे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. समोर फलंदाज दानिश खतीब. यस यस, सुंदर, लाजवाब. पुन्हा एकदा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्ट लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 51 धावा फलकावरती आहेत, पैकी 49 धावांची भागीदारी. मात्र 20 चेंडूमध्ये या 2 फलंदाजांनी 49 धावांची भागीदारी साकारलेली आहे. जमलेली जोडी. ओ हो 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 हो, उंच उंच, आणि कॅच ड्रॉप होईल. कॅच होईल ड्रॉप. जीवदाना दानिश खतीबला.
आणि हे अर्धशतकी प्रभु हे भागीदारी हरि पूर्ण. राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात, धावा 52 अर्धशतकी भागीदारी सेट होते. फलंदाज ओमकार उदावंत आणि दानिश खतीप या दोघांमध्ये. एक पारनेर अहिल्यानगरचा टाकळी ढोकेश्वर गावचा सुपुत्र तर दुसरा राहता लोणी प्रवारा गावचा सुपुत्र. दोघांची जोडी जमलेली आहे. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. धावा 53, एक गडी बाद 53. चौथं षटक इथे सुरू आहे. मात्र प्रभावी गोलंदाजी संदेश तांबेकडून. यस, दिशा दिली चेंडूला. गॅप तिथे मोठा आहे. धावा मिळणार आहेत 4. आणि शेवटच्या चेंडूवरती चांगली बातमी फैजल 11 साठी. फलकावरती 57, 4 षटकं संपली. एक गडी बाद फैजल 11. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 3.5 मिनिटं राहिलेली आहेत. 3 मिनिट पूर्ण आणि 28 सेकंद यामध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे. नाही पूर्ण केलं तर तुम्हाला पुढच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शनला सामोरं जावं लागेल. जिथे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात तिथे आता तुम्हाला अशा कंडिशनमध्ये 4च ठेवता येतील. विजयासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 35 मोर रन रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 35. सामना अजूनही दोलायमान आहे. दोन्ही संघ निर्धाराने खेळतायत. जिद्द, चिकाटी, यास कडक आणि तिथे 4 रन. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. दानिश खतीफ त्याने मनाचा निश्चय पक्का केलेला आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. निश्चय पक्का असेल, निग्रह असेल तर असे फटके येतात बॅटमधून. अमित तांबेने यावेळेस त्याला खोलवर चेंडू टाकून थोडंसं अडचणीत आणलं होतं. तरी एक धाव पूर्ण करेल तो. फलकावरती धावांची संख्या 62, एक गडी बाद 62. विजयाचं समीकरण 10 चेंडू 30 धावा. लक्ष जरूर दृष्टिक्षेपात आहे. नजरेपासून फार लांब आहे असं नाहीये. 2-3 मोठे फटके या सामन्यामध्ये रंग निर्माण करतील. अमित तांबे फलंदाज, ओमकार उदावंत उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड. या चुका टाळाव्या लागतील अमित तांबेला सुद्धा, कारण एखादी चूक. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. जगामध्ये क्रिकेट असा खेळ आहे की इथे एक चूक सुद्धा तुम्हाला मोठा पराभव दाखवते. त्यामुळे चुका टाळायच्या. 63 धावा, एक गडी बाद फैजल 11. अमित तांबे ओमकार उदावंतसाठी पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा अतिरिक्त धाव. फलकावरती धाव. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. अमित तांबे ओमकार. यस 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 ग्लान्स करायचा प्रयत्न होता. बराच वेळ उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे. टॉसही मोठा आहे पण 2च धावा इथे येऊ शकतात. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे वेळीच पोहोचला. 2 धावा तिथे पूर्ण होतील. फलकावरती धावा 66, 1 बाद 66 फैजल 11. काय फलंदाजी आहे. तर इथे मात्र 40 सेकंद आता शिल्लक आहे. मला वाटतं हे षटक कंप्लीट करणं एवढ्या वेळात खूप कठीण आहे. वाह, खांडून काढला चेंडू. गॅप मोठा आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
ओमकार उदावंत. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. दुर्गापूर नगरीचे सरपंच आदरणीय नानासाहेब गुलाटे साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. थँक्यू. काय बॅटिंग आहे. 70 धावा फलकावर. ओहो स्क्वेअर कट. नजाकतदार कलात्मकतेचा आविष्कार. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. वाह 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 काय शॉट आहे. स्क्वेअर कट. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा फटका. तर वेळ संपलेली आहे त्यामुळे पुढच्या षटकामध्ये ज्यावेळेस षटक सुरू होणार आहे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक थर्ड हेड सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. 35 धावा नाबाद दानिश खतीब. तर 12 चेंडूमध्ये 32 ओमकार उदावंत. 7 चेंडू 18 धावा. मंजिल क्या है, रास्ता क्या है, हौसला हो तो फासला क्या है. मेहनत करने वाले विकास करते हैं, सफल वही होते हैं जो प्रयास करते हैं. ओमकार उदावंत दानिश खतीब 72 धावांची भागीदारी मात्र 27 चेंडूमध्ये. यस 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 इथे लिफ्ट मिळाली नाही. खालच्या बाजूला चेंडू येतोय थोडासा. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचेल. एकदा ओमकार उदावंतला 6 चेंडू 17 धावा. फैजल 11ला मॅच पुन्हा एकदा रंगलेली आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. अप्रतिम सामना. काळजाचा ठोका चुकवणारे क्षण या सामन्यामध्ये सातत्याने आलेले आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. विशेष म्हणजे जो करंट रन रेट आहे तो 15.17 आहे आणि आस्किंग रन रेट आहे तो 17चा आहे. यावरून लक्षात येईल तुम्हाला की सरासरीच्या जवळ आहेत. सरासरी अजिबात त्याने सोडलेली नाहीये. विशेष म्हणजे धावांचा पाठलाग, एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग हा यम सावित्रीचा पाठलाग असतो. सत्यवानाचे प्राण मिळवायचे असेल तर सावित्रीला सोपं नव्हतं ते. यमराजाची आराधना करणं, सातत्यानं चिकाटी, जिद्द, प्रेम हे त्या आराधनेमध्ये होते, त्या मागणीमध्ये होतं. आणि अखेर यमराजाला सुद्धा प्राण द्यावे लागलेत. मला वाटते तेवढ्याच तडफेने फैजल 11नं 5 षटकांमध्ये आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत तब्बल 75. 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओमकार उदावंत दानिश खतीब सेट झालेले दोन्ही फलंदाज. 73 धावांची 28 चेंडूमध्ये मोठी भागीदारी साकारलेली आहे. आणि आता विजय पुढ्यात आहे. शेवटचं निर्णायक षटक, डिसायडर ओव्हर ऑफ द मॅच. गोलंदाज संदेश तांबे यशस्वी गोलंदाज आहे. 12 धावा केवळ मागच्या षटकामध्ये आल्या होत्या. या षटकामध्ये 17 अडवायच्यात. ओमकार उदावंत समोर. पहिला चेंडू फुल टॉस होता. मिडविकेटला खेळलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. थ्रो येईल आणि धावाचा प्रयत्न सोडून द्यावा लागेल. एकच धाव. काय थ्रो आहे. मिडविकेट वरून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फक्त हातात नाही तर स्टंपच्या अगदी जवळ असा थ्रो पाहिजे. थ्रो टाकणं सुद्धा कला आहे. 76 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 6वं षटक मैदानामध्ये सुरू. स्ट्राईक एंडवर गोल फलंदाज दानिश खतीब सलामीला आलेला फलंदाज आहे. मुक्काम ठोकून नांगर टाकून उभा राहिलाय मैदानामध्ये. चिवट झुंज त्याने दिली. नो बॉल. नो बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. धाव फलकावर हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. खूप लेट सोडला हातातून बॉल आणि त्यामुळेच दिशा भरकटली. तो विकेटच्याही बाहेर पडला. पंचांकडून नो बॉलची घोषणा. 77 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू 15. कव्हर्स मध्ये बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. अडवेल. एकच धाव दानिश खतीबला. ही खासियत आहे खरं तर संदेशची. कारण संदेशच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 1 बाउंड्री मिळाली आणि 8 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 2 डॉट बॉल होते. तर या षटकामध्ये सुद्धा पहिल्या 2 बॉलमध्ये नो बाउंड्रीज. एकही चौकार नाहीये. 17ची गरज होती. आता अजून पाहिजे 14. 4 बॉल 14. हो 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 पुन्हा काय गंमत आहे.
निर्धाव चेंडू. या अगोदरच्या षटकांमध्ये गोलंदाजांवरती स्वार होणारे फलंदाज आपण पाहिले होते आणि या षटकामध्ये गोलंदाज आलेला आहे की तो फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. वाह, उधळलेला वारू रोखलेला आहे, लगाम खेचलेला आहे आणि पुन्हा वारूवरती स्वार होण्याचा प्रयत्न करतोय संदेश तांबे. फलकावरती 78, 14 पाहिजेत. नो कनेक्शन, नो कनेक्शन. ओमकार उदावंत कडून पुन्हा एकदा निर्धाव म्हणता येणार नाही, फक्त एक धाव आणि 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13. काय मॅच आहे, काय कमालीची गोलंदाजी. मला वाटतंय संदेश तांबेची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. वाह, पुन्हा कनेक्शन नाही आणि इथे चेंडूनं वळण घेतलंय सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा चेंडू 9 धावा. आज खुश केलं गोलंदाजांनी. जिथे इतर गोलंदाज धावा खर्च करत असताना या पठ्ठ्याने धावा अडवल्या. विशेष म्हणजे डेथ ओव्हरमध्ये येऊन धावा अडवल्यात आणि दोन्ही संघांमध्ये तेच झालं. शेवटचं षटक मला वाटतंय साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ संघाला सुद्धा व्यवस्थित खेळता आलं नव्हतं. तिथे त्यांनी 3 विकेट गमावल्या होत्या, फक्त 3 धावा ते काढू शकले होते. तर या षटकामध्ये पुन्हा डेथ ओव्हरमध्ये धावा रोखलेल्या आहेत त्या संदेश तांबेनं. शेवटचा चेंडू आणि 9 धावा. वाईड आणि 9 चेंडू नाही पडला तर अन्यथा या मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट येऊ शकतो. आर्या 11 नाशिक. आर्या 11 नाशिक संघनायक, चला पटकन पळत या, जिथे कुठे असेल तिथून पळत या. लेंथ बॉल आणि याच बरोबर विजयावर शिक्कामोर्तब. विथ वंडरफुल गेम साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक पोहोचतायत आजच्या क्वालिफायर मॅच मध्ये. काय कमालीची मॅच. दोन्ही संघ इथे जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला बघायला मिळाले. दोन्ही संघांनी अत्यंत सुंदर खेळ केला, प्रेक्षकांची मनं जिंकली. कोणी हरलं असेल इथे, पण मला वाटत नाही की फैजल 11 या सामन्यामध्ये हरलेले आहेत. तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात केव्हाच विजय मिळवलेला आहे. अभिनंदन. चला, आपल्याला टॉस पण करायचं आहे, पण व्यासपीठावरती काही सन्मान आपल्याला संपन्न सुद्धा करायचे आहेत. तर जुनेद पटेल